तुझ्या पाठीशी. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. विचारांच्या वादळात शेवटी आमच्याच पायापाशी आलास रे. तुला इथेच यायचं होतं. जो आमच्या पायापाशी येतो त्याचा उद्धार निश्चित आहे. मग तो जाणीवपूर्वक आलेला असो वा अजाणता. शिव शंकर शंभो. नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग येथील वरची गुरामवाडी येथे आपण मठामध्ये आलो आहोत. आणि श्री दत्त महाराज स्वामी मठ म्हणून एक मठ आहे आपल्या होय माझ्या यूट्यूब चॅनलचे सर्व संतोषजी गुराम साहेबांनी एका महिन्यामध्ये हा मठ बांधलेला आहे मित्रांनो. आणि आज स्वामींची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त आपण ह्या मठामध्ये आलो आहोत आणि स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याबरोबर त्यांची माहिती वगैरे घेतली आपण. आणि हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा. जाऊया मठामध्ये आणि स्वामींचं दर्शन तुम्हाला होईल आणि स्वामींची मूर्ती कशी असेल नक्की कॉमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आपण आता स्वामी समर्थ मठ गुरामवाडी येथील संतोष गुराम म्हणजेच होय महाराज व्लॉग्स हे यूट्यूब चॅनलवरचे सर्व त्यांनी स्वतः स्थापन केलेला हा मठ आणि स्वामींच्या भक्त असल्यामुळे आपल्याला त्यांचा मठ आज पाहायला भेटतोय. तर मित्रांनो, सर्वप्रथम तिथं स्नान करायला सुरुवात केली आहे. स्वामींच्या अंगावर पाणी वगैरे होत आहेत, म्हणजे तिथं स्नान असतो तो स्नान चालू आहे. बघू शकता बराच वेळ स्नान घालण्यासाठी वेळ जातो स्वामींना. आपले मित्र तथा मठाधिपती संतोषजी गुराम यांचा मठ आहे मालवण गुरामवाडी वरची गुरामवाडी येथे. आणि एका महिन्यामध्ये बांधलेला असा एक मठ आहे मित्रांनो. तर मित्रांनो, स्नान झाल्यानंतर बरोबर नॅपकिन असतो, त्यांनी स्वामींची मूर्ती व्यवस्थितरित्या पुसून घेतात. दोन वेळा मित्रांनो पुसून घेतात व्यवस्थितरित्या. त्यानंतर चरण आहेत चरण पादुका तेही पुसून घेत आहेत. स्वामींची मूर्ती पण बघा, मन प्रसन्न करणारी अशी मूर्ती आहे. आणि तुम्ही मित्रांनो नक्की या ठिकाणी, कारण स्वामींचे मठ किंवा मंदिर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मन प्रसन्न करा वातावरण असतं. आता मित्रांनो, गंधक लावले जाते स्वामींना, म्हणजे विधिवत पूजा ही गुराम साहेब करतायत. पूजा झाल्यानंतर स्वामींचे वस्त्र असणार गुलाबी रंगाचे ते घातलं जाणार. तत्पूर्वी पादुकांची पूजा केली जाते गंधक लावून. आणि आता मित्रांनो गुलाबी रंगाचा वस्त्र परिधान करत आहेत स्वामींवर. वस्त्रही व्यवस्थितरित्या
घालावा लागतो. बघून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, आता स्वामींना जो भगव वस्त्र असतं ते पूर्णपणे घालून झालेले आणि परत मुख्य जो स्वामींची मूर्ती आहे, जी छोट्या स्वामींच्या पाठच्या बाजूचं आहे, त्यांनाही काही क्षणातच घालते. तर मित्रांनो, आता हार घालत आहे स्वामींना. स्वामींना हार घालून झाल्यानंतर त्यानंतर काही फुलं असतात ती लावणार. त्यानंतर अत्तर असतो, तो अत्तर स्वामींच्या कापडांना लावला जाईल. तर मित्रांनो, आता स्वामींची पूजा वगैरे झाली. त्यानंतर आता ते बाहेर असलेला महापुरुषाची पूजा चालू आहे. आता सर्वप्रथम धुवून घेत आहेत पाषाण. कसं असतं मित्रांनो की जैसर जागा, त्या जागेवरती असणारे आपले पूर्वनियोजित काही देवस्थान असतात. त्याच्यात तिथल्या
तर मित्रांनो आता पूजा करून घेत आहेत महापुरुषाची. यांना 3 वेळा दर्शन दिलेलं असा खूपच छान. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपण बोलू शकत नाही की ह्या नियोजित आहेत, तर मग ह्या स्वयंभू म्हणजे स्वतःहून झालेल्या गोष्टी ज्या असतात ना, त्यातलंच वेळ हा. आणि त्याच्याच पोटी ऐसा श्रद्धा असतं एवढी. त्याच जागेवरती असणारं हे काजूचं झाड, पण मग हे काजूचं झाड हे योग मुद्रेत. तर मित्रांनो बाहेर योगमुद्रा असलेलं झाड आणि त्यानंतर महापुरुषाची पूजा झाली. त्यानंतर परत आपण आत आलो स्वामींच्या मुख्य मठामध्ये. मित्रांनो आता आरती चालू आहे. मग धूप दाखवणे. शाळी कुठे आहे? पिशव्या ठेव, कामाला यायला पिशव्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री शंकर महाराज की जय. सद्गुरु श्री शंकर महादेव महाराज की जय. गुरु गोरक्षनाथाय नमो नमः. गुरु मच्छिंद्रनाथाय नमो नमः. ओम गगनगिरीनाथाय नमो नमः. श्री राहुल महाराज की जय. श्री बालचंद्र बाबा की जय. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण. माझ्या घरच्या श्री महापुरुष लिंगेश्वर बराडी रामेश्वर सोमेश्वर समुदायामध्ये तुमचा विजय असो. पिंपळेश्वराय नमो नमः. बजरंगबली की जय. भागेश्वर धाम की जय. सन्यासी बाबा की जय. करोली दरबार की जय. नीम करोली बाबा की जय. श्री महापुरुष की जय. श्री महापुरुष की जय. श्री महापुरुष की जय. नागराज महाराज की जय. नागराज महाराज की जय. नागराज महाराज की जय. ओम नमः शिवाय. 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 ओम शनिदेवाय नमो नमः. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. ओम भागेश्वराय नमो नमः. 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 शिवाय नमो. 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 गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. शिवाय नमो. 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 अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दत्त 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 महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पिवळं हे घेऊन ये. तर मित्रांनो आज आपण आलो आहोत तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आणि वरची घोरामोडी येथील सुंदर असा एक मठ आहे निसर्गाच्या कुशीमधला. आणि कोकणातले यूट्यूबर आहेत जे होय माझ्या व्लॉग्स
सर्वेसर्वा संतोषजी गुराम साहेब आपल्या समोर आहेत आणि त्यांनी एका महिन्यामध्ये मठ बांधला. आणि ही संकल्पना कशी आली तुमच्या मनामध्ये? संकल्पना म्हणजे असं आहे की मी काय स्वामी भक्त वगैरे नाही, आत्ता झालो या 2 वर्षात. आणि व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे जेव्हा होई महाराजा ब्लॉग यूट्यूब चॅनल चालू केलं, बहुतेक सगळी देवस्थानं केली आणि ज्यानंतर लास्टला जेव्हा मी टेंबे स्वामी महाराजांचं केलं मानगावला, आणि त्यानंतर आयुष्य जे चेंज झालं. आणि माझ्या नवीन घराचं गणेशपूजन होतं, त्यावेळेला आमच्या साडूनी म्हणजे संतोष गुडेकर यांनी स्वामींचा एक फोटो दिला. आणि तो फोटो दिल्यानंतर जे काय आयुष्यातले बदल झालेले आहेत, त्याच्यानंतर स्वामींनी दृष्टांत दिला, दत्त महाराजांनी दृष्टांत दिला की माझं घर बांध. अडचणी तर भरपूर आहे, कारण स्वामी परीक्षा भरपूर घेतात. आणि त्या परीक्षेनंतर अशी वेळ आली की बांधायचा तर कसा बांधायचा आणि कशी कोणाची मदत घ्यायची, कारण त्यावेळेला मदतीला माझ्यावर कोण नव्हतं, फक्त स्वामी महाराज होते, दत्त महाराज होते. आणि तो मठ जेव्हा ओपन करायचा किंवा चालू करायचा, आम्ही जेव्हा बांधायचं, जेव्हा मनात संकल्पना निर्माण झाली की दत्त महाराजांनी दिली. आणि जेव्हा अक्कलकोटला आम्ही, माझी बायको आणि मी, जी व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल गीता, गेलो आणि तिथे स्वामी समिधा मंदिरामध्ये, स्वामी समाधी मंदिरामध्ये आम्ही जेव्हा मी पाया पडायला गेलो, नतमस्तक व्हायला गेलो आणि मनातली इच्छा बोलली, तर अक्षरशः असं वाटलं की स्वामी महाराज निद्रावस्थेत आहेत, झोपले आहेत. आणि त्यांनी एक उजवा पाय माझ्या डोक्याला लावलं. थोडंसं धस झालं की असं काय झालं. नंतर मला वाटलं भास झाला असेल, म्हणून मी परत त्या गादीला परत जी एक चादर त्यांनी लावलेली होती, अजूनही आठवते, ब्ल्यू कलरची डायमंडसारखी अशी चादर होती, म्हटलं परत पाया पुढे आणि मागूया. तर परत तसंच झालं, सेम घटना झाली की चादर अशी वर आली आणि ती डोक्याला टच झाली. आणि नंतर 1-1.5 तास मी तर काय बोललो नाही कोणाशी. नंतर मी जेव्हा आमचे घावनाळ्याचे जे आमचे गुरुमाऊली आहेत त्यांना विचारलं की असं झालं, बरं तुम्ही धन्य आहात, तुम्हाला स्वामींनी होकार दिलेला आहे. म्हणून तुम्ही जर बघत असाल तर बॅकसाईडला स्वामींचं एक चित्र काढलेलं आहे. ते अशा पद्धतीने काढलं आहे की स्वामींना आराम भेटावा किंवा ही जे संपूर्ण हा जंगल एरिया आहे शांतता भेटावी, त्यासाठी त्यांना निद्रावस्थेमध्ये ते ठेवलेलं आहे. बऱ्याच गोष्टी अशा झाल्या आणि मग स्वामींनी सांगितलं की माझं घर बांध. मग ते आज स्वामींचं घर उभं केलेलं आहे, त्यांच्याच कृपेने झालं. आणि अवघ्या 1 महिन्यात आहे घर उभं केलेलं आहे. आणि ते घर उभं करताना अडचणी तर भरपूर आल्या, कारण स्वामी परीक्षा घेतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळेला म्हणजे अक्षरशः माझ्याकडे मूर्तीलाही पैसे नव्हते की मूर्ती आणायची कुठनं. कसं बांधताना कामं तर चालू होती, पण सगळा भार स्वामींवर टाकलेला. मी तर प्रत्येकाला सांगेन की तुम्ही भार फक्त स्वामींवर टाका, ते बरोबर सगळं व्यवस्थित करतात. आणि त्यानंतर ज्यावेळेला म्हणजे एक सुरुवात छोटी सांगतो गोष्टी, की ज्यावेळेला आम्ही पावा खाण्याला घेतला, कुठलाही भटजी बोलवलेला नव्हता, आमचे भटजी स्वामीच. आणि जेव्हा चालू केलं, बॅक साईडला आहे, तुम्हाला दाखवतील लोक स्क्रीनवर, की त्यावेळेला तिथे एक चौकोनी शिळा मिळाली. म्हणजे खणत गेलो आम्ही, त्याचा काय अंत भेटेना, आमच्या काय डोक्यात ना की हे नक्की काय आहे. लास्टला जेव्हा बघितलं तेव्हा असं समजलं की स्वामींची शिळा आहे ती. त्यानंतर ती शिळा आम्ही काय तशी हे केली नाही, तिथेच ठेवली. परत आम्ही खणताना आमचे जे कदम म्हणून आहेत, लक्ष्मण कदम, त्यांची वाईफ, त्यांचे खूप उपकार आहेत की त्यांनी त्यावेळेपासून इथपर्यंत म्हणजे कार्यक्रमापर्यंत म्हणजे स्वामींचं प्राणप्रतिष्ठापना, त्याच्यानंतर प्रकट दिन, सगळ्या सोहळ्याला त्यांनी खूप मदत केलेली आहे. आणि ते जेव्हा खणत होते इथे त्यावेळेला त्यांना एक पिरॅमिड मिळालं, साधारण समोसेचा आकार असतो तशा पद्धतीचं पिरॅमिड, त्याला 13 लेअर आहेत आणि त्याच्यावर शिवपिंडी आहे. मग तीसुद्धा आम्ही श्रीयंत्र जे आम्ही त्या ह्याच्यात बसवलं आहे त्याच्यावर ती पिंडीसुद्धा बसवलेली आतमध्ये, त्याच पाठीची पेढी आहे. ते बाजूला बघाल तुम्ही तर काजूचं झाड आहे, त्याला योगमुद्रा आहे. हे अशी कुठेही येत नाही योगमुद्रा, जाणकार असतील त्यांना कळत असेल मी काय बोलतो आहे. ती योगमुद्रा आहे. आणि लहान मुलं असो, वयस्क असो, लेडीज असो, पुरुष असो, कोणीही असो, त्यांनी जर अशी केली तर ती योगमुद्रा ती सेम होते. तिथेच महापुरुषाचं स्थान आहे आणि सगळं इथे जे आहे ते स्वयंभू आहे. 3 वेळा महापुरुषांनी दर्शन दिलं इथे. आणि ज्यालाही चॅलेंज करायचं असेल तो येऊ शकतो इथे बघायसाठी. तर त्यांनी येऊन म्हणजे साधारण लाल चॉकलेटी कलरमध्ये आणि त्याला असलेलं वर डायमंडसारखं असं पूर्ण चमकत होता. जबरदस्त म्हणजे तो अनुभव होता. आणि ते 3 वेळा दाखवल्यानंतर आम्ही त्यांना ते स्थान दिलं तिथे. ज्यावेळेला आम्ही सुरुवात केला, मठ तयार झाला. आता मूर्तीचं काय, बऱ्याच अडचणी येत होत्या त्यावेळेला की मूर्तीचं कसं काय करायचं, कुठनं आणायचे. मग आम्ही ठरवलेलं कुडाळवरनं एक 5-10 हजार तेल ते आपण ॲडजस्ट करू आणि आणू. तितक्यात आमचे एक बंधू आहेत दत्ताराम गुराम, जे मूर्तिकार आहेत गणपतीचे,
मुंबईला असतात भांडुपला, आणि इथेच जवळच आमच्या या वाडीतच घर आहे. त्यांनी सुचवलं, पहिली गोष्ट तर सुचवली इथे मठ बांधायला त्यांनी, कारण मी बांधत होतो दुसरीकडे. तर ते बोलले की तुम्ही इथे बांधा, ही जागा भरपूर आहे, येणाऱ्या जाण्यासाठी चांगलं आहे आणि तुम्ही डेव्हलप करू शकता. मग ही जी मोठी स्वामींची मूर्ती बघताय तुम्ही, ती मोठी मूर्ती आहे ती दत्ताराम गुराम यांनी दिलेली आहे. वहिनींचे पण आभार मानेन, कारण दोघांनीही कार्यक्रमाला येऊन खूप मेहनत केलेली आहे या कार्यक्रमासाठी. त्यानंतर त्यांच्या लेफ्ट साईडला जी आहे ते दत्त महाराजांची मूर्ती आहे, ती दत्त महाराजांची मूर्ती संतोष गुराम म्हणजे आमची भावकीच आहे, जे वकील म्हणून आहेत. म्हणजे आमचे काका, त्यांना वकील म्हणूनच बोलतो, आता नाव लक्षात नाही माझ्या, कारण आम्ही वकीलच करतो पहिल्यापासून. त्यांचे चिरंजीव, त्यांनी आईच्या स्मरणार्थ ती दत्त महाराजांची मूर्ती दिलेली आहे. त्याशिवाय राईट हँड साईडला असलेले गणपती बाप्पा, त्याच्यानंतर त्रिशूळ, त्याच्यानंतर होमकुंड, जवळजवळ आज इथे तुम्ही बघितलं असाल 12 खुर्च्या आहेत, प्लॅस्टिकच्या ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत. अशा बऱ्याच वस्तू देणारे आमचे किरण परब, त्यांनी आईच्या स्मरणार्थ दिलेल्या आहेत. कैलासवासी सौ मनीषा मोहन परब, राहणारे आचरा, आमचे दत्ताराम गुराम आहेत, त्यांचेच भाचे आहेत ते. त्यांनी भरभरून सगळं दिलेलं आहे. म्हणजे असं काय कमी पडू दिलं नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्ही मठ बांधायला घेतला त्यावेळेला आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम होता. पाणी कसं काय आणायचं, आणि कारण हे पूर्ण जंगल टाईप आहे. आता डेव्हलप केलं मी सगळं. त्यावेळेला आमच्या कुंकावळ्याचे अतिशय मानकरी आहेत आमचे, असे की प्रसिद्ध व्यक्ती आहेत, मान्यवर आहेत. आनंद वराडकर, म्हणजे आम्ही त्यांना प्रेमाने पप्पू म्हणतो, पप्पू वराडकर. पप्पू साहेबांनी JCPचं, म्हणजे इथे जे आज क्लीन दिसतं आहे सगळं, JCP विनामूल्य दिलेली आहे त्यांनी. त्यानंतर चिरे टाकले, जे चिरे आपल्याला लागतात ते विनामूल्य दिलेले आहेत. आज त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ आज विहीर बांधून देत आहेत, ते तुम्ही स्क्रीनवर दाखवालच. विहिरीचं काम ते करून देत आहेत. शेडचं काम पण एक व्यक्ती बोलला आहे की मी माझ्यातर्फे करतो, कदाचित केलं तर आमचे किरण परब जे बोललो तेच बोलले आहेत की करून देतो म्हणून. तर हे गोष्टी ज्या आहेत ना ते असेच होत नाहीत, आणि हे सगळ्यांनी मान्य करावं की ही प्रचंड ताकद आहे आणि भरभरून स्वामींनी दिलेलं आहे मला. आणि म्हणजे अशी व्यक्ती होतो मी की आयुष्यात कधी मी अगरबत्ती दाखवली नाही देवाला, कधी नामस्मरणाला बसलो नाही, पण सेवा भरपूर केली. अशी लोकांची, आडअडलेला माणूस असेल त्याची, आजारी असेल माणूस त्याची, रात्र अपरात्र बघितलं नाही. कदाचित स्वामींनी त्यामुळे निवडलेलं असेल. आणि आज ह्या स्टेपला आणून उभं केलं आहे की आज ओमकार बांधकर, म्हणजे देवाचा गड देवगड, त्याच्यानंतर आपला माणूस ना, शरद जाधव नाही, आपला माणूस ना, कोकणासाठी काय पण. हां, आज कट करा. आज आपल्याबरोबर जे यूट्यूबर आलेले आहेत, कोकणातले अतिशय प्रसिद्ध यूट्यूबर आहेत, कोकणासाठी काय पण, जे आपले शरद जाधव साहेब आहेत. त्याच्यानंतर देवाचा गड देवगड, त्यांचे पण ब्लॉग आपल्या देवस्थानाचे जास्त करून असतात. असे ओमकार बांधकर यांचे आभार मानेन की आज स्वामींची पुण्यतिथी आहे आणि त्या कार्यक्रमासाठी ते अचानक आलेले आहेत. आणि आज ते बोले आम्हाला ही माहिती लोकांपर्यंत द्यायची आहे. तर एक थोडक्यात सांगतो मी की जशी पाठची शिळ आहे ते दोघेही दाखवतील. जबरदस्त इथे अशी जागरूकता आणि एवढे व्हायब्रेशन्स आहेत की तुमची कामं व्हायलाच पाहिजे. कुठे मध्ये आम्ही असण्याची गरज नाही आहे. म्हणजे हे मी तुमच्यापर्यंत का पोचवतो आहे की ज्याचे काही इच्छा राहिलेले असतील, कुठे जाऊन कामं झालेली नसतील, अडचणी असतील, त्यांनी जरूर यावं. कारण हे सगळं कनेक्टेड आहे. होम पण तुम्ही बघाल तर इकडनं होमापर्यंत कनेक्टेड आहे. त्याशिवाय जे काजूचं झाड आहे त्याला आम्ही जादूचं झाड बोलतो, कारण ते स्वामींचंच आहे. असलेल्या बाजूला महापुरुष. तुमची कुठल्याही प्रकारची इच्छा असेल तर नुसतं त्या काजूच्या झाडाला, म्हणजे स्वामींचं जे झाड आहे त्या जादूच्या झाडाला तुम्ही फक्त डोकं टेकवा आणि आपली मागणी बोला की माझा असा प्रॉब्लेम आहे तो पूर्ण करा. 100% नाही, 1001% ते मागणी तुमची पूर्ण व्हायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की मठ बांधल्यानंतर जेव्हा आमचं प्राणप्रतिष्ठापना होती त्यानंतर जे अनुभव आलेले आहेत की आज ही घंटा दिसते तुम्हाला, ही कुडाळचे गृहस्थ आहेत. काहीतरी एकच दिवस त्यांनी येऊन इथे नवस बोलले, त्यांचा नवस पूर्ण झाला. ती घंटा त्यांनी दिलेली आहे. लोकांनी भरभरून मदत केली आहे. म्हणजे आज मी जसं आनंद वराडकर म्हणजे पप्पू वराडकर, त्याच्यानंतर आमचे किरण परब, दत्ताराम गुराम, संतोष गुराम, त्याच्यानंतर आमचे मेन म्हणजे जी आज मार्बलची मूर्ती आहे स्वामींची, ही राजस्थानवरून आलेली आहेत. आणि आमचे गुरुवर्य अशोकदादा म्हणजे अशोकदादा गुराम आणि जोशी काका असे त्यांचाही मठ आहे जो मुंबईला गोरेगावला. जर कोण मुंबईचे असेल तर नक्की त्या मठात व्हिजिट करा. अतिशय सुंदर मठ आहे आणि जबरदस्त तिथे जागृती आहे. तर अशोकदादांचे पण आभार मानेन, कारण ही मार्बलची मूर्ती त्यांनी स्पेशली आपल्या या मठासाठी
मुंबईवरनं पाठवली, म्हणजे राजस्थानवरनं मुंबई आणि मुंबईवरनं इथपर्यंत येण्याचा प्रवास आहे. त्यानंतर बाजूला जे दिसत आहे ते चरण पादुका आहेत, मार्बलचेच आहेत. हे आमचे गुरामवाडी नाक्यावरचे जे संजय मिडबावकर आहेत, त्या संजय मिडबावकर साहेबांनी ह्या चरण पादुका दिलेल्या आहेत. हेही राजस्थानवरून आलेले आहेत. त्याशिवाय एक शॉर्टकटमध्ये सांगतो, थोडासा ब्लॉग मोठा होईल कारण ही माहिती देणं जरुरी आहे. अतिशय जागृत जागा आहे, तुम्ही नक्की या इथे, आणि आल्याशिवाय तुमची मनोकामना पूर्ण नाही होणार, एवढं जबरदस्त स्थान आहे. एक थोडंसं मी त्याच्यामध्ये आभार मानेन की ज्यावेळेला अन्नछत्र असतं त्यावेळेला भरभरून ते अन्नछत्रासाठी सुद्धा, जसे आमचे इथले नारायण राणेंचे खास म्हणजे एकदम खास म्हणजे खास राईट हँड दत्ता सामंत साहेब आहेत, ते येऊन गेले, त्यांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे मला. त्याचप्रमाणे जानकी हॉटेल कुंभारमाठ याचे जे मेन ऑनर आहेत विनय गावकर साहेब, त्यांचे खूप आभार मानेन, कारण त्यांनी मठासाठी म्हणजे देणगी स्वरूपात रक्कम दिलीच, त्याशिवाय अन्नदानासाठी तांदळाचा पोतं म्हणा, तेल म्हणा, ज्या दिवशी आम्ही सजावट केलेली फुलं वगैरे सगळी त्यांनी विनय गावकर साहेबांनी दिलेली आहेत. भरभरून प्रेम देत आहेत, येत आहेत इथे, लोकांची कामं होत आहेत. त्याशिवाय आमचे मेहुणे आहेत राजेश परुळेकर, त्यांनी अन्नदानासाठी दिलेलं आहे भरभरून. दिलीप मिडबावकर साहेब आहेत, दर्शन मिडबावकर साहेब आहेत, त्यांनी पण आम्हाला भरभरून इथे देणगी स्वरूपात अन्नछत्रासाठी दिलेलं आहे. बरेच असे लोक आहेत की ज्यांनी भरभरून आमच्यासाठी इथे प्रेम दिलेलं आहे. चुकून जर राहिले असेल तर मी क्षमा मागतो, कारण आज स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळे मी गडबडीत आहे, त्यातल्या त्यात मी हा शॉट देतो आहे दोघांना. तर ह्या साईडला आलात तर म्हणजे तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेले वरची गुरामवाडी श्री दत्त स्वामी दरबार स्वामी समर्थांचा मठ असं म्हटल्यानंतर कोणीही तुम्हाला इथपर्यंत सोडा, अगदी रोडटच आहे. आणि आपला दरबार लवकरात लवकर चालू होतो या गुरुवारपासून, की जेणेकरून कोणाचे काही प्रश्न असतील किंवा काय जे काही प्रॉब्लेम असतात ते इथे स्वामींच्या चरणी ते वाहिले जातील आणि त्यांना समाधान सुख मिळालं. माझं मठ बांधलेल्याचं सार्थक झालं एवढंच बोलेन आणि दोघांचे आभार मानेन. खूप खूप धन्यवाद. तर कसं आहे मित्रांनो की ज्यावेळेला अन्नछत्र होतं म्हणजे ज्यावेळेला प्राणप्रतिष्ठापना होती, स्वामींचा प्रकट दिन होता, अन्नछत्र हवं असतं, कारण स्वामींनी ते शिकवलं सर्वात श्रेष्ठ दान अन्नदान. आणि त्यावेळेला एक माझ्या म्हणजे बायकोची मैत्रीण आहे प्रियांका चव्हाण म्हणून आहेत ताई, त्यांनी त्यावेळेला तांदूळ, बटाटी, तुरडाळ वगैरे असे ते काय अन्नदानासाठी भरभरून मध्ये ते ॲक्च्युली दमनचे आहेत, पण ते अचानक आल्याने त्यांनी भरभरून ते दिलं. त्याच्यानंतर आमच्या इथे असलेले प्रकाश भोसले साहेब, त्यांनी लागणारे डिश, ग्लास वगैरे असं भरपूर काय काय त्यांनी दिलं. त्याचप्रमाणे आभाळ माया ग्रुप म्हणजे रक्तदान जे करतात किंवा ब्लड बँक जी आहे त्याचे करता धरता आणि सर्वात भारी माणूस म्हणजे राकेश डगरे साहेब, त्यांनी त्यावेळेला मी ॲक्च्युली 300-400 बॉटल मागवलेल्या पाण्याच्या, पण त्यांनी जवळजवळ 1000 बॉटल त्यांनी 800-900 बॉटल तर नक्कीच पाठवल्या, त्यांचेही आभार मानेन. आणि असे बरेच इथले आमच्या वाडीतले लोक आहेत की ज्यांनी त्यावेळेला जेवण बनवण्यापासून की जी काय हेल्प केलेली आहे, खूप त्यांचे आभार मानेन की त्या लोकांनी पण येऊन इथे महिला असो म्हणजे सारवणं असो किंवा काय असो, भाजी कापणं असो, प्रसादाच्या वेळेला जे काय असेल खूप मेहनत केली आहे. त्याशिवाय आमच्या वाडीतले जे बाळू गुराम आहेत, शिवराम गुराम आहेत, रवी सांडव म्हणून आहेत, म्हणजे कदम म्हणतो आम्ही त्यांना. त्याच्यानंतर असे बरेच सगळ्यांची नावं नाही घेता येणार, पण त्या सगळ्यांनी येऊन इथे हा कार्यक्रम सुशोभित केला. त्यांचे सर्वांचे आभार मानतो. चुकला मागला जो कोण राहिला असेल त्याने राग म्हणून नाही, कारण आज गडबड आहे, विसरलो असेल तर क्षमा करा. त्याचप्रमाणे अन्नदानाच्या वेळेला आमचे कुंभारमाठचे संतोष गुडेकर, विनायक गुडेकर, दाजी गुडेकर, म्हणजे विनायक गुडेकर यांची मिसेस आरती वहिनी आमच्या गुळाची ढेपी वगैरे पाठवल्या त्यांनी प्रसादासाठी. त्याच्यानंतर आमचा एक भाऊ आहे रामचंद्र गुराम, म्हणजे आम्ही अण्णा म्हणतो त्याला, अण्णा गुराम, त्यांनी एक पोतं तांदळाचं दिलेलं आहे. असे बरेच जण आहेत की ज्यांनी भरभरून स्वामींची सेवा केल्यानंतर त्यांना सगळ्यांना फायदाही झाला आहे. तर मी एक विनंती करेन की इथे कुठलाही देखावा नाही, साधं सारवलेलं आहे, कारण स्वामींना तेच हवं आहे. तुमचे जे काय मनोकामना असतील, काय अडचणी असतील तर नक्की या मठाला व्हिजिट करा. काही 1 रुपयाचा खर्च नाही, फक्त या तुम्ही, जमत असेल तर एक नारळ आणा, स्वामींसमोर डायरेक्टली तुमचं बोलणं मांडा आणि जे स्वामींचं झाड आहे, जे मी बोलतो जादूचं झाड, त्याला नक्की व्हिजिट करा. महापुरुष आहे तिथे. तुमची जे काय मागण्या असतील, मनोकामना असतील ते पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि ते झाले असतील तर त्यानंतर तुम्हाला जर इच्छा झाली तर नक्कीच स्वामींच्या सेवेला परत या. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आज आलो श्री दत्त स्वामी दरबार मठ, श्री स्वामी समर्थ मठ वरची गुरामवाडी येथे, आणि आपल्यासमोर संतोषजी गुराम महाराज आहेत आणि त्यांनी सांगितलेले अनुभव म्हणजे लोकांना बरेच अनुभव आले आहेत.
आणि ते प्रत्यक्ष तुम्ही अनुभव घेऊ शकता किंवा बाहेर असलेले मुद्रावस्थेमध्ये जे झाड आहे काजूचं त्याही माथा टिकून तुम्ही त्याची प्रचिती घेऊ शकता. त्याचबरोबर बाजूला असलेलं महापुरुषाचं मंदिर देवस्थान स्वयंभू तिथेही तुम्ही आपली इच्छा असेल ती बोलू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे जी प्रचिती भेटेल त्यानंतर तुम्ही स्वामी दरबारमध्ये पण सहभागी होऊ शकता. त्याचबरोबर ह्यांच्या मठामध्ये तुम्ही दर गुरुवारी पण येऊ शकता आणि त्याचबरोबर स्वामी सेवक म्हणून होऊ शकता. आणि बऱ्याच लोकांना अनुभव आले आहेत आणि बऱ्याच लोकांनी यांना सढळ हस्ते मदत पण केलेली आहे. आणि त्याचबरोबर जे बाहेर मुद्रावस्थेमध्ये झाड आहे ते जादूचं झाड म्हणून उल्लेख केला जातो आहे. आणि खरंच तिथे अनुभव घ्या तुम्ही आणि नक्की तुम्हाला अनुभव आला तर इथे स्वामींच्या मठामध्ये स्वामी सेवक म्हणून व्हा. आणि तुम्हाला सढळ हस्ते मदत करायची असेल नक्की तुम्हाला येऊन या ठिकाणी या मठामध्ये सढळ हस्ते मदत करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला स्क्रीनवरही नंबर देतो आम्ही. तर तुमचा नंबर सांगा. 9757373797. तर हा मित्रांनो नंबर आहे आणि सरळ हस्ते मदत करू शकता किंवा प्रत्यक्ष येऊन भेटू शकता. तुम्ही तुमची काही इच्छा असेल तर डायरेक्टली तुम्ही येऊन मठामध्ये बोलू शकता. ती इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करते आणि स्वामी आपल्या पाठीशी सदैव असतात. आणि कुठचंही काम असलं तर स्वामी करून घेतात. मनात इच्छा असलेली किंवा तुम्हाला ओढ असेल स्वामींची तर नक्की स्वामी मठामध्ये घेऊन येतात तुम्हाला. बोला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. तर मित्रांनो आपण आता स्वामींच्या मठामध्ये आलो आणि स्वामींच्या मठाच्या बाजूला जे झाड आहे आंब्याचं आणि त्याचाच आंबा इथे स्वामींना प्रसाद म्हणून ठेवलेले आहेत आंबे. आणि मित्रांनो आजच पिकलेले आहेत आंबे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला श्री स्वामी समर्थ मठाचा. आणि पुण्यतिथीनिमित्त आपण गुरामवाडीमध्ये गेलेलो. दत्त दरबार स्वामी मठ वरची गुरामवाडी येते. आणि हा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा. व्हिडिओ असे का